देशभरामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील अनियमितता यावरती वादंग सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे आदिवासींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। अन्याय आणि अत्याचार आदिवासी बांधवांच्या जणू काही पाचवीलाच पुजलेला असल्याचं हे धक्कादायक वास्तव समोर येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील दुर्गम अशा भिंगारा इथं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेनं अनेक वर्षांपासून निवासी विद्यालय सुरू केलं। आधीच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला विद्यार्थी मिळेनात, मात्र या विद्यालयामध्ये 342 आदिवासी विद्यार्थी संख्या आहे आणि 5वी ते 10वी पर्यंत वर्ग आहेत। मात्र 342 विद्यार्थ्यांना 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी फक्त 3च शिक्षक असल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आम्ही या शाळेतून चाललेलो आहे कारण की आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही या शाळेत जेव्हा परत येणार तोपर्यंत आम्हाला शिक्षक नाही, तोपर्यंत आम्ही या शाळेत येणार नाही। 9वी 10वीच्या वर्गाला शिक्षक नाहीये। आपण आता थोड्या वेळापूर्वी पण त्या पालकांची चर्चा केली। आपण लवकरच तिथे सकाळी एक तात्पुरते शिक्षक आपण दिलेले आहेत, ते तिथे जॉईन पण झालेले आहेत। आता अन्य 2 शिक्षकांची पण व्यवस्था आपण त्यांच्याकडे करतो आहे। लवकरच आपण त्यांना शिक्षक देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।